तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुष आणि महान स्त्रियांना निवार अभिवादन करतो। वर्षावास निमित्तानं धम्मकाया फेडरेशन द्वारा आयोजित प्रवचन मालिका या संपूर्ण 3 महिन्याच्या कालावधीमध्ये उपस्थित राहिलेल्या उपासक उपासिका धम्मकायाचे सन्माननीय आदरणीय आचार्य, सर्व बौद्ध बांधव यांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि आजच्या आश्विन पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजची आश्विन पौर्णिमा महत्वाची पौर्णिमा। या पौर्णिमेनिमित्तानं वर्षावास कालावधी समाप्त होत आहे। यानंतर भिक्षू आणि भिक्षुणीगण चारिका करत धम्म ब्रह्मचर्य प्रकाशित करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करतील। धम्मकायाद्वारा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये महिन्याच्या 4 उपोषताच्या दिवशी प्रत्येक उपोषताच्या दिवशी एक सूक्त घेऊन त्या सूक्तावरती चर्चा करण्यात आली। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे पाली भाषेतून भगवान बुद्धांच्या सूक्तांचा अभ्यास करून लोकांना ही सूक्त सांगितली गेली हे पहिल्यांदाच भारताच्या इतिहासामध्ये झालेलं आहे असं मी ठामपणे म्हणू शकतो। आणि अशा प्रकारची वर्षावासामध्ये 3 महिन्याची ही मालिका प्रवचन मालिका अनेक सूक्तांनी भरून गेलेली आपल्याला दिसते। यामध्ये वस्तुपनायिका सूक्त, अनापान सती सूक्त, सिगालवाद सूक्त, रतन सूक्त, कालाम सूक्त, पराभव सूक्त, महापरिनिब्बाण सूक्त, मेत्ता सूक्त, ब्रह्मजाल सूक्त, महाकच्चायन सूक्त, अखंकेय सूक्त, महानाम सूक्त आणि आज ज्या सूक्ताचा आपण वाहको करणार आहोत, पारायण करणार आहोत ते सूक्त म्हणजे महासती पठाण सूक्त। अशा प्रकारे भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा उपासकांद्वारे अभ्यासपूर्ण पाली भाषेचा अभ्यास करणाऱ्या उपासकांद्वारे या सूक्तांची मालिका चालवली गेली आणि सूक्तांचं पारायण केले गेले। आज वर्षावास समाप्ती निमित्तानं मला जो विषय दिला गेलेला आहे तो विषय आहे महासती पठाण सूक्त। विषय अतिशय गंभीर आहे, महत्वाचा देखील आहे। महासती पठाण सूक्त त्रिपिटकामध्ये दिग्ग निकायाच्या महावर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते। या महासती पठाण सूक्ताचं वैशिष्ट्य म्हणजे हा उद्देश जो अभिधम्म आहे, प्रमुख धम्म आहे, निब्बाण प्राप्तीचा धम्म आहे, या निब्बाण प्राप्तीच्या मार्गामध्ये अतिशय महत्वाचा उद्देश म्हणून मानला गेलेला आहे।
हे सुत्त भगवंतांनी कुरु नावाचा प्रदेश आहे, जो आज हरियाणा राज्यामध्ये आलेला आहे. आणि या कुरु नावाच्या प्रदेशामध्ये कम्मास धम्म नावाचं एक नगर आहे आणि या नगरामध्ये भगवान बुद्धांनी हा उपदेश दिलेला आहे. या उपदेशाची या सुत्ताची जी अट्टकथा आहे, त्या अट्टकथेमध्ये बुद्ध घोषाने अतिशय विस्तारितपणे या सुत्ताच्या पार्श्वभूमीचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. दिग्गनिकाची जी अट्टकथा आहे, सुमंगल विलासिनी नावाची अट्टकथा, या अट्टकथेमध्ये आपल्याला या सुत्ताबद्दल विशेष माहिती पाहायला मिळते. मी जेव्हा या अट्टकथेचा अभ्यास करत होतो तेव्हा या सुत्ताबद्दलचे जे महत्व आहे ते अधिक समोर आल्याला मला दिसलं. हे सुत्त भगवंतांनी त्या प्रदेशातल्या लोकांना का सांगितलं असावं आणि इतका गंभीर उद्देश तिथेच का दिला असावा, अशा प्रकारचा प्रश्न जर उपस्थित केला तर तुमच्या लक्षात येईल की हे सुत्त तिथं का सांगितलं. ज्या कम्मास धम्म नावाचा जो नगर आहे, या नगराचा उल्लेख तिथे केलेला आहे, त्या नगराच्या लोकांचं एक विशेष असं वैशिष्ट्य की ते लोक मुळात या सुत्ताप्रमाणे आचरण करत असत. जरी त्यांना या प्रकारचा उपदेश माहीत नसला तरी सुद्धा शील संपन्न, सदाचारी, समाधी, सतीचा अभ्यास करणारे लोक त्या प्रदेशात राहतात. या प्रदेशामध्ये जे हवामान आहे ते हवामान नियमन अशा प्रकारचा गंभीर उद्देश समजून घेण्यासाठी, त्याचं आचरण करण्यासाठी हा उद्देश त्या हवामानाला देखील अनुकूल असा उद्देश तथागतांनी केला. आणि म्हणून या नगराची निवड करताना तथागतांनी हा उद्देश देण्याचं ठरवलं, कारण या नगराचा हवामान आणि तेथील लोक ही शील, सदाचार आणि समाधीचा, सतीचा अभ्यास करणारे होते. अट्टकथेमध्ये असं याचं वर्णन केलेलं आहे की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जेव्हा सुवर्णाची पेटी भेटते आणि ती पेटी भेटल्यानंतर त्या सुवर्णाच्या पेटीमध्ये तो व्यक्ती अनेक प्रकारची रत्न ठेवतो, ती पेटी सजवतो, ती पेटी अगदी जिव्हाळ्याने बाळगतो, त्या पेटीला भरभरून प्रेम करतो. अनुकूल अशी ती पेटी, रत्न ठेवण्यासाठी, घरामध्ये ठेवण्यासाठी अनुकूल अशी ती पेटी तो व्यक्ती समजतो. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांनी हा जो गंभीर असा महासती पठाणाचा जो उद्देश आहे तो त्या कम्मस धम्म नाम जे गाव आहे, नगर आहे, त्या नगरातल्या लोकांना देण्याचं ठरवलं. कारण त्या नगरातील लोक त्या सुवर्णाच्या पेटीप्रमाणे आहेत, त्याच्यामध्ये रत्न ठेवले जाऊ शकतात. तसा हा रत्नाचा हा उद्देश तथागतांनी केलेला आपल्याला दिसतो. असं ह्या त्या कुरु प्रदेशातील कम्मास धम्म नावाच्या त्या गावामध्ये त्या लोकांच्या वैशिष्ट्याला अनुसरून तथागतांनी हा उद्देश केलेला आहे. ही एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्या नगरातील स्त्रियांबद्दल अट्टकथाकार म्हणतात की तिथल्या स्त्रिया देखील इतक्या सजग, आणि त्या म्हणतात की तुम्ही आपापसामध्ये चर्चा करताना त्या चर्चा करतात की आज तू कुठल्या प्रकारचा उपदेश, कुठल्या प्रकारचं आचरण, कुठल्या प्रकारचं पठाण, कुठल्या प्रकारची स्मृतीस्थानं तू आज आचरणात आणली. जर एखादी स्त्री अशी म्हटली की मी आज स्मृतीस्थानांचा, 4 प्रकारच्या एकाही स्मृतीस्थानांचा अभ्यास केलेला नाही, तर तिला ते म्हणतात की तुझं हे जगणं, हे तुझं जगणं धिक्कार आहे. तुझ्या जगण्याला तू जिवंत असून मेल्यासारखी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या सम्यक सतीचा ते अभ्यास करताना आपल्याला दिसतात. आणि जे स्त्रिया या सम्मा सतीचा अभ्यास करताना दिसतात त्यांच्याबद्दल ते गौरव करतात की तुमच्यासारख्या स्त्रिया असल्यामुळे तथागतांनी आपला धम्म सांगितलं. म्हणजे जे लोक त्या गावामध्ये सतीचा अभ्यास करतात, सम्यक सतीचा अभ्यास करतात, त्या लोकांबद्दल ते लोक गौरवाने बोलतात की जे धम्माचा उपदेश तथागतांनी सांगितला तो यासाठी तुमच्यासारख्या लोकांना द्यावा, म्हणून तथागतांनी आपला धम्म प्रकाशित केलेला आहे. अशा प्रकारे त्या गावातली स्त्रिया आपापसामध्ये चर्चा करताना आपल्याला दिसतात. यावरून तुमच्या लक्षात येईल की सम्यक संबुद्धाने हा उपदेश तिथे का सांगितला असावा, इतका गंभीर उपदेश त्यांनी का सांगितला असावा. नंतर
हट्टकथाकार त्यामध्ये आणखी असं म्हणतात की हा जो उद्देश आहे, हा उद्देश जर खूप तीक्ष्ण प्रज्ञा असणाऱ्या लोकांनी, म्हणजे ज्याची प्रज्ञा खूप परिपक्व आहे, तीक्ष्ण आहे, अशा लोकांनी जर हा उद्देश अभ्यासला आणि हा व्यक्ती जर सकाळी ध्यान करायला बसला त्या उद्देशानुसार, तर संध्याकाळपर्यंत तो फळ प्राप्त, सड्डागामी, अनागामी, अनंत यापैकी एखादं फळ प्राप्त होऊ शकतो, परंतु तीक्ष्ण प्रज्ञेवाला व्यक्ती असेल तर. आणि जर हा व्यक्ती संध्याकाळी ध्यान करायला लागला या उद्देशाप्रमाणे, तर सकाळपर्यंत हा व्यक्ती एखादं फळ प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे अतिशय महत्वाचा हा उद्देश तथागतांनी ह्या तेथील भिक्षू संघाला दिलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून या उद्देशाकडे आपण जाऊया आणि या उद्देशाला, या सूत्रांना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या उद्देशाचं जे नाव आहे किंवा या सूत्राचं जे नाव आहे ते महासतीपठान सूत्र, जे दीघनिकायमध्ये महावाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पतिष्ठापी असती पठान, जेथे सती आहे त्या सतीला प्रतिष्ठापित करण्यामध्ये, सतीला स्मृतीला प्रतिष्ठापित करण्यामध्ये जर कोण मदत करत असेल, कोण सहाय्य करत असेल, तर त्याला म्हणतात पतिष्ठापी असती पठान. पठान म्हणजे जी स्मृतीला मजबूत करण्यामध्ये, आपली जी सम्यक स्मृती आहे तिला मजबूत करण्यामध्ये कोण मदत करतं, तर पठाण मदत करतात. अशा प्रकारे पठाणाचा उल्लेख प्रतिष्ठापित करण्यामध्ये, प्रतिष्ठापित करणे, पठाण म्हणजे प्रतिष्ठापित करणे, अशी इतर व्याख्या आपल्याला केलेली दिसते. सतीचा जो उल्लेख आहे, सती म्हणजे काय, तर भगवंतांनी सम्यक सतीचा जो उल्लेख केलेला आहे अष्टांग मार्गामध्ये, जो 7वा मार्ग आहे ज्याच्यामध्ये सम्मा सती आपण बघतो, तर त्या सम्मा सतीची भगवंतांनी व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या आपण पालीमधून बघूया. सम्मा सतीबद्दल भगवंत काय म्हणतात. पालीमध्ये सतीची व्याख्या, जसं पठाणाची व्याख्या केली म्हणजे प्रतिष्ठापित करणे, तशी पालीमध्ये सतीची व्याख्या आपण बघूया. कथमाच्य भिक्कवे सम्मा सती, भगवंत म्हणतात कथमाच्य भिक्कवे, भिक्षूंनो सम्मा सती म्हणजे काय, तर भिक्षूंना ते म्हणतात इदं भिक्कवे काये कायानुपस्सी विहरति आतापि संपजानो सतीमा विनय्य लोके अभिज्ञा दो मनस्स वेदनासु वेदनानुपस्सी विहरति आतापि संपजानो सतीमा विनय्य लोके अभिज्ञा दो मनस्स चित्ते चित्तानुपस्सना विहरति आतापि संपजानो सतीमा विनय्य लोके अभिज्ञा दो मनस्स धम्मेषु धम्मानुपस्सी विहरति आतापि संपजानो सतीमा विनय्य लोके अभिज्ञातो मनस्स अयन उच्चती भिक्कवे सम्मा सती. अशा प्रकारे भगवंतांनी सम्मा सतीची व्याख्या केलेली आहे. याचं संक्षिप्तपणे जरी व्याख्या आपण अभ्यासली तर तुमच्या लक्षात येईल. काय म्हणतात भगवंत, इदं भिक्कवे भिक्खू काये कायानुपस्सी विहरति, भिक्षू कायेला कायेमध्ये विहार करून तिला कसं बघतो, आतापि संपजानो सतीमा, तप करतो कसं, प्रज्ञेसहित, संपजानो सती, ती सतीकडं प्रज्ञेसहित ती सती प्रतिष्ठापित करतो. आतापि संपजानो, स म्हणजे प्रज्ञेसहित तो जाणतो की काय आहे, ती नश्वर आहे वगैरे वगैरे वगैरे. पुढे आपण बघणार आहोत. अशा प्रकारे भगवंतांनी सम्मा सतीची व्याख्या केली, त्याच्यामध्ये कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्मानुसती, अशा प्रकारे जे लोक या 4 प्रकारच्या स्मृतींना, कायेमध्ये काया नंतर वेदना, चित्त आणि धम्म, या 4ही प्रकारच्या ज्या स्मृती आहेत, सती आहेत, त्यांना जो भिक्षू काय करतो, बघतो. कसं बघतो, प्रज्ञेसहित बघतो. अशा प्रकारची व्याख्या सम्यक सतीची भगवंतांनी वारंवार केलेली आपल्याला दिसते. भिक्षूंना अशा प्रकारे उद्देश केलेला दिसतो. आणि जसं पठाण म्हणजे प्रतिष्ठापित करणे, तर सती म्हणजे काय, काये कायानुपस्सी विहरति, चित्ते चित्तानुपस्सी विहरति, वेदना वेदनानुपस्सी विहरति आणि धम्मा धम्मानुपस्सी विहरति. अशा प्रकारे भगवंतांनी या सम्मा सतीची व्याख्या आपल्याला केलेली दिसते.
अशा प्रकारे हा उद्देश सम्यक संबोधाने केलेला आहे. या सुत्तामध्ये भगवंतांनी पहिल्यांदा या सुत्ताचा जो हेतू आहे तो देखील स्पष्ट केलेला आहे. हे सुत्त का मी का सांगत आहे याचा जो उद्देश आहे तो उद्देश पण त्याने उद्देश स्पष्ट केलेला आहे. त्या उद्देशामध्ये भगवंत म्हणतात एकायनो अयं भिक्खवे मग्गो सत्तानं विसुद्धिया सोपपरी देवानं समत्तिकमाय दुःख दो मनस्सं अथंगमाय न्यायस्स अधिगमाय निब्बाणस्स सच्चक्रियाय यदिदं चतारो सत्तिपठ्ठाना. काय म्हणतात भगवंत त्या उद्देश की मी उद्देश तुम्हाला का करतो भिक्षुनो एकायनो अयं भिक्खवे मग्गो. हे भिक्षुनो हा एकच मार्ग आहे तुम्ही ध्यानात ठेवा. हा एकच मार्ग दुसरा कुठला मार्ग नाही. एकायनो अयं भिक्खवे मग्गो भिक्षुनो एकच प्रकारचा मार्ग आहे. कसा मार्ग तो काय करतो तो मार्ग हा जो मार्ग तुम्हाला हा जो उद्देश तुम्हाला मी देणार आहे हा मार्ग काय करतो त्यातून तुम्हाला काय साध्य होणार आहे तर भगवान बुद्ध म्हणतात सत्तानं विसुद्धिया. याच्यातून प्राणी काय होतात प्राण्यांची चित्त शुद्ध होईल. शोक परिदेवानं समत्तिकमाय त्याचा जो शोक आहे शोक परिदेव आक्रांत तांडव त्याचा देखील नाश होईल. दुःख दो मनस्सं अथंगमाय शारीरिक दुःख आणि मनाचं दुःख हे अथंगमाय हे देखील दूर होऊन जाईल. न्यायस्स अधिगमाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल आणि निब्बाणास्स सच्चक्रियाय तुम्हाला निब्बाणाचा साक्षात्कार होईल. भिक्षुनो यासाठी हा उद्देश तुम्हाला अभ्यासाचा आहे. अशा प्रकारे या सुत्ताची सुरुवात करताना भगवान बुद्धांनी आपला या सुत्त सांगण्यामागचा जो उद्देश आहे तो देखील भिक्षूंना पहिल्यांदा स्पष्ट केलेला आहे. आणि मग भगवंत त्यांना सांगतात कथमे चतारो हे भिक्षुंनो जो तुम्हाला मी मार्ग एकायनो मग्गो सांगणार आहे एकच मार्ग जो सांगणार आहे एकच मार्ग आहे केवळ एकच मार्ग आहे. त्या मार्गाने जर तुम्ही जाल तर तुम्हाला हे प्राप्त होईल. मग तो मार्ग कुठला तर ते म्हणतात यदिदं चतारो सत्तिपठान चार प्रकारचे स्मृतिस्थान चार प्रकारचे सत्तिपठान जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला या मार्गातून तुम्ही निब्बाणाचं सच्चक्रिया निब्बाणाचा साक्षात्कार करू शकाल. अशा प्रकारे भगवंत आपला तो मार्ग एकच मार्ग स्पष्ट करताना पुढे भगवंत म्हणतात कथमे चतारो कोणते चार पहिलं सांगतात इदं भिक्खवे भिक्खू काये कायानुपस्सी विहरति आतापि संपजानो सतिमा विनय्योकी अभिज्ञा दो मनस्सं. काय म्हणतात भिक्षू काये हे भिक्षुंनो चार मार्ग कोणते इदं भिक्खवे भिक्खू काये कायानुपस्सी विहरति भिक्षू काय कायेला कायेसारखं बघतो त्याच्यामध्ये विपश्यना करतो ही काया आहे अशी बघतो. आतापि संपजानो सतिमा आणि आपली तप करतो कसं करतो प्रज्ञेसहित संपजानो सतिमा आपली स्मृती कशी ठेवतो प्रज्ञेसहित जाणून ठेवतो की काया आहे. विनय्य लोके हा समाशील आहे. नंतर राग द्वेष दूर करणारा आहे. विनय्य लोके अभिज्ञा दो मनस्स आपला दोष आणि राग दूर करणारा आहे. अशा प्रकारचं जर तुम्ही कायेला पाहिलं तर तुमचा राग द्वेष दूर होईल. नंतर वेदनासु वेदनानुपस्सी विरती आतापि संपजानो सतिमा विनय्य लोके अभिज्ञा दो मनस्स. आणि तशाच प्रकारे जर तुम्ही वेदना त्या सुखद असो किंवा दुःखद असो त्याला जर तुम्ही प्रत्यक्ष प्रज्ञेने पाहिलं तर तुम्हाला याचा लाभ होऊ शकतो. चित्ते चित्तानुपस्सी विरती धम्मे धम्मानुपस्सी विरती आतापि संपजानो सतिमा विनय लोके अभिज्ञा दो मनस्स. तुमचं जर हे विनय तुम्ही जर अचानक आणलं तर तुमचा निश्चित असा दोष मुक्त होऊन तुम्ही जीवन जगू शकता. अशा प्रकारे ही चार सत्तिपठानं म्हणजे कायानुपස්සना वेदनानुपස්සना चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांनी पहिल्यांदा उपदेश सांगितला की हे सुत्ताचा उद्देश काय आहे. हे सुत्त कुठे झालं हे आपण पाहिलं का झालं तिथं का सांगितलं गेलं हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं उद्देश पाहिला. आणि आता आपण काय बघतोय की या सुत्तातले चार स्मृतिस्थान भिक्षू लोकांना सांगितले. जर तुम्ही या चार स्मृतिस्थानावर अभ्यास केला तर तुम्हाला निश्चित लाभ होईल. आणि म्हणून ती चार स्मृतिस्थान कुठली आहे कायानुपස්සना
नंतर वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना. ही चारीच्या चारी स्फूर्तिस्थानं सत्तीपठानं ही चारीच्या चारी बाबासाहेबांनी देखील आपल्या बुद्ध आणि धम्मामध्ये वर्णन केलेले आहेत. ही चारही प्रकारची या विपश्यना म्हणजे विशेष पद्धतीने चित्तानुपस्सी म्हणजे जसं आपण बघतो चार सतीपठात कुठले कायानुपස්සना, काया अधिक विपश्यना असा तो शब्द आहे. कायानुपश्यना, काया अधिक विपश्यना, कायेला विपश्यने पाणी. विपश्यना म्हणजे काय? आपल्या लोकांना इतका भ्रम विपश्यना शब्दाबद्दल की त्यांना वाटतं काहीतरी कर्मकांड. पाली शब्द आहे विपස්සना, वि अधिक पස්සना. वि म्हणजे विशेष, पස්සना म्हणजे पाणी. विशेष पद्धतीने पाणी म्हणजे कसं पाणी? तर विशेष पद्धतीने पाणी म्हणजे अनित्य भाव ठेवून पाणी. प्रज्ञेने पाणी हे अनित्य आहे, प्रज्ञा जागृत करणे ही अनित्य आहे, प्रज्ञा जागृत करणे अनित्य. अशा प्रकारे विपස්සना म्हणजे विशेष पद्धतीने पाणी. आपण अनित्य भावाने बघत नसतो. आपण कसं बघत असतो? भोक्ता भावाने बघत असतो. चांगलं वाटलं घेतलं, वाईट वाटलं नको रे नको. हा भोक्ता भाव झाला, द्वेष्टा भाव झाला. आता आपल्याला कसं बघायचंय? तर विपස්සनेने बघायचंय. म्हणजे कसं? तर विशेष पद्धतीने बघायचंय. विशेष पद्धतीने पाहणं म्हणजे अनित्य भावाने पाहणे. अशा प्रकारे कायानुपස්සना म्हणजे कायेला, ही जी काया आहे 3.5 हाताची, या कायेला विशेष पद्धतीने पाहणे म्हणजे कसं? या कायेला आपण कसं बघायचंय? अनित्य आहे असं बघायचं. ह्याला म्हणतात कायानुपස්සना. लक्षात? कायानुपස්සना म्हणजे या कायेला विशेष पद्धतीने पाहणे. विशेष पद्धतीने पाहणे म्हणजे अनित्य भावाने पाहणे. ही काया नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, ही नश्वर होणारी, नष्ट होणारी आहे. अशा प्रकारे अनित्य भावाने बघायचे. त्याच्यानंतर ही 4 सतीपठानं सांगितल्यानंतर की भिक्षूंनो तुम्ही निश्चितपणे काय होऊ शकाल? तुम्ही निर्वाणाचा साक्षात्कार करा. एवढंच नाही तर तुम्ही अनागामी फळ निश्चित प्राप्त करा. अशा प्रकारे पुढे जेव्हा आपण शेवटला बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. इथे एक मुद्दा तुम्हाला मी नमूद करू इच्छितो या सूत्रामध्ये जाण्यापूर्वी, संबंध आला म्हणून. की हा उपदेश भिक्षूंना केलेला आपल्याला दिसतो. हा उपदेश भिक्षूंना केलेला दिसतो. या उपदेशामध्ये भिक्षूंना एक छान असं आपण बघूया. तो एकदम त्याचं नोट करून ठेवलं. तो उपदेश घेतो संपजान पब्ब. तो उपदेश काय? कायानुपස්සनामध्ये जे कायानुपස්සनाचे जे भाग आहे की कायानुपස්සना असं मी तुम्हाला सांगितलं तसे त्याचे भाग काय कायानुपස්සनाचे. तर कायानुपස්සना कशी केली जाते? तर पहिले आहे आनापान पब्ब. काया विपश्यना करायचं असेल, कायला विशेष पद्धतीने पाहायचं असेल तर पहिले काय करावं लागतं? आनापान करावं लागतं. त्याच्यानंतर काय करावं लागतं? इर्यापत पब्ब. आनापान म्हणजे श्वास येतो, श्वास जातो. त्या श्वासाला कायेच्या आधारावर बघणं, इथे लक्ष ठेवणं की श्वास आला, श्वास गेला. त्याला आनापान सती म्हणतात. तर कायानुपश्यना करण्यासाठी पहिलं जे पाऊल आहे ते कसं आहे? आनापान. त्याला नाव दिलंय आनापान पब्ब. म्हणजे आनापान करायचं. कायानुपश्यना करण्यासाठी पहिलं पाऊल काय? आनापान करायचं. भिक्षूंनो आनापान करा. मग कसं आनापान करायला भिक्षू नंतर हे बघा भिक्षू म्हणते. भिक्षू हे सांगतात कथचे पण भिक्कवे भिक्खू काये कायानुपस्सी विरती. हे भिक्षूंनो तुम्ही कायामध्ये कसं काय विहार करणार? तर म्हणते भगवान बुद्ध त्यांना इदं भिक्कवे भिक्खू अरण्यगतो वा वृक्षमूलगतो वा शून्यागारगतो वा निसिद्धती पल्लंघं आभुजित्वा उजुकाया परिधाय परिमुखं सती उपठेत्वा. सो सो सतो व अस्य सती स तो व पस्य सती दिग्गं वा अस्य संतो दिग्गं अस्सामी
उपजानाति दिग्गं वा पस्सन्तो दिग्गं पस्ससामि उपजानाति रस्सं वा अस्सन्तो रस्सं अस्ससामि उपजानाति रस्सं वा पस्सन्तो रस्सं वा पस्ससामि उपजानाति सब्बकाया पटिसंवेदेति अस्ससामि सिकति सब्बकाया पटिसंवेदेति पस्ससामि सिकति पसंभय संखारं अस्ससामि सिकति पसंभय काया संखारं पस्ससामि सिकति. भगवान बुद्ध इथे म्हणतात, हे भिक्षूंनो कायानं उपासना करायची म्हणजे काय करायचे तर भिक्षूंनो अरण्य करतो, अरण्यात जा. अरण्य म्हणजे जिथं राज्याचं राज्य नाही अशा जंगलामध्ये जा. रुक्ख मूल गतवा, वृक्षाखाली बसा. वृक्षाच्या पायाखाली, रुक्ख मूल म्हणजे वृक्षाच्या पायथ्याशी बसा, वृक्षाच्या वरती नाही. शून्यागार गतवा, पूर्वी शून्यागार असायची लोकांना ध्यान करण्यासाठी. तिकडे जाऊन तुम्ही मांडी घाला, नंतर मांडी घालून तुमची काया सरळ ठेवा आणि तुमचं लक्ष कुठे ठेवा, श्वासावर ठेवा. कसं लक्ष ठेवा, श्वास येतो सो स तो वा अस्य सती स तो वा पस्य सती, येतोय जातोय. दिग्गं वा अस्य संतो दिग्गं वा अस्य संती उपजानाति. तो जर दीर्घ असेल तर दीर्घ जाणार, तो छोटा असेल तर छोटा जाणार, नंतर तो छोटा असेल तर छोटा जाणार, मोठा असेल तर मोठा जाणार. अशा प्रकारे संपूर्ण काया ही संपूर्ण काय कंपन पावते असं जाणार. अशा प्रकारे तुम्ही आनापान करा. कायानुपसना करताना पहिलं पाऊल आहे आनापान, त्याच्यानंतर आनापान पब्ब झाल्यानंतर कायानुपसना करताना इरियापत पब्बन. इरियापत पब्बन म्हणजे बसणे, उठणे, खाणे, चालणे, अशा प्रकारचं इरियापत म्हणतात त्याला. बसलाय, झोपलाय, उठलाय, जागा आहे तर जागा आहे, बसलाय तर बसलाय, बोलतोय तर बोलतोय, चालतोय तर चालतोय, चालताना बोलतोय, अशा प्रकारे ज्याला नाव आहे इरियापत पब्बन. कायानुपसना करताना दुसरं पाऊल आहे की जर तुम्ही श्वासावर लक्ष ठेवत नाही आणि तुम्ही चालताय, काय कारणाने जावं लागतं बाहेर, उठावं लागतं, मांडी घालून बसू शकत नाही आपण कंटिन्युअस, तर मग तेव्हा पण तुम्ही चालता, उठता, बसता, खाता, तुम्ही काय केलं पाहिजे, आपली स्मृती जागृत ठेवली पाहिजे. आणि म्हणून त्याला नाव ठेवलं इरियापत पब्बन. आणि हे दुसरं पाऊल आहे कायानुपसनामध्ये. आणि जे आपण तिसरं पाऊल पाहिलं ते म्हणजे कायानुपसनामध्ये, जे मी तुम्हाला म्हणतो का भिक्षू लोकांना भगवान बुद्ध काय म्हणतात, संपजान पब्बं. हे भिक्षूंनो संपजान होऊन जगा. आता बघा कायानुपसनामध्ये तिसरं जे पाऊल आहे, तिसरा जो भाग आहे तो काय, भगवान बुद्ध काय म्हणतात हे मुद्दा मी वाचून दाखवतो. पुन्हा च परं भिक्खवे. आणि भिक्षूंनो भिक्खू अभिक्कंते पटिक्कंते संपजानकारी होती. हे भिक्षू तुम्ही कसं असलं पाहिजे, अभिक्कंते पुढे जाताना, पटिक्कंते मागे हटताना, आलोकिते विलोकिते वाकडे बघताना, तिरकं बघताना, संपजानकारी होती. हे भिक्षूंनो काय म्हणतात, तुम्ही पुढे चाललेत, मागे चाललेत, उठलेत, बसलेत, तुम्ही वाकडे बघताय, तिरकं बघताय, काय कसं कसं बघताय, बघताना तुमच्याकडे काय भाव पाहिजे, तर भगवान बुद्ध म्हणतात संपजानकारी होती. तुमच्यामध्ये प्रज्ञा असली पाहिजे, अनित्य भाव असला पाहिजे. तुम्ही बसताना उठताना सप्रज्ञेने बघितलं पाहिजे, मी बसतोय तर बसतोय, मी उठतोय तर उठतोय. अशा प्रकारे तुमची स्मृती सतत आणि सतत तुमची स्मृती कशी असली पाहिजे, जागृत असली पाहिजे. त्याला पठाण म्हटलं गेलं. भिक्षूंना हा उद्देश केलाय. संपजानकारी होती, समीचिते पसारिते संपजानकारी होती. तुम्ही आखुडताय, सुकुडताय, तुम्ही तेव्हा पण संपजानकारी. संगपटी चित्त चिवर धारणे. तुम्ही जर चिवर धारण करत असाल तरी सुद्धा तुम्ही कसं असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे. संपजानकारी होती. असिते पिते खाईते साईते संपजानकारी होती. अरे उठता, बसता, जेवण करता, तुमच्यामध्ये कशी असली पाहिजे, प्रज्ञा जागृत असली पाहिजे. पुढे भगवंत म्हणतात उच्चारप सावकम मे संपजानकारी होती. म्हणजे काही लघु शंका किंवा मोठी शंका याला जर जात असाल तेव्हा सुद्धा तुम्ही कसं असलं पाहिजे, संपजान तुमचं जागृत असलं पाहिजे. सती तुमची विसरता कामा नाही. तुम्ही कायानुपसना तुम्ही करत राहिलं पाहिजे. गते गीते निसिन्ने, जाताना, उठताना, बसताना, सुते, झोपताना, जागृते, जर जागृत असेल तर जागृत असताना, भासिते, तुम्ही बोलताना, तुम्ही भावे म्हणजे तोंड बंद असताना संपजानकारी होती. हे भिक्षूंना सांगितलं. आज आपण बघतो हे सोडून भिक्षू सगळंच करतात.
संपजान सोडून सगळंच करतात. काल आमच्याकडे एक भिक्षू गेले, सोन्याचा आग्रह केला त्यांनी, सोनं द्या मला, बाबासाहेबांच्या छत्रीवर सोनं टाकायचं. विचार केला, बाबासाहेब असं ते काय बोलले असते. मागे एक लेक्चर मध्ये बाबू सरांनी जो अखंडीय सूत्र घेतलं तेव्हा देखील बाबू सर या गोष्टी बोलल्या, तर लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या. पण हे आम्ही आमच्या मनात सांगतच नाही आहोत. याची व्याख्या लोकांना कळाली पाहिजे. काही लोकांनी असं म्हटलं की तुम्ही धम्मोपदेश देऊ शकत नाही. बाबासाहेब म्हणाले दरेकाने दरेकाला धम्मदीक्षा द्या, तुम्ही गाथा घ्या, तुम्ही प्रचार करा, उपासक हा सुटाफुटात त्यांनी धम्माचा प्रचार करावा असं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितल्यानंतर जर काही लोक म्हणत असतील की उपासक धम्माचा प्रचार करू शकत नाही, अशा प्रकारचा अज्ञान समाजामध्ये पसरवला जातो. उपासक धम्माचा उपदेश देऊ शकत नाही. अरे भगवंताच्या काळामध्ये जी चतुरंगी सेना होती त्यामध्ये जर पाहिलं, हा उपदेश या ठिकाणी दिला, हा महासती पठणाचा उपदेश हा केवळ भिक्षूने दिलेला नाहीये. हा उपदेश तिथे उपासक उपासिका त्याचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे. तुम्ही वाचून दाखवतो काय उल्लेख केला त्या परिषदेचा. चतुरंगी सेनेच्या संदर्भातच उल्लेख त्यांनी केलेला आहे. ही लोक अशा प्रकारे तिथे आलेले होते. चतुपरिसा नावाचा उल्लेख, 4 लोकांची परिषद आहे, त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी हा उद्देश केलेला आहे. म्हणजे भगवान बुद्धाच्या संघाचा जो सदस्य आहे तो कोण आहे, अठ्ठपुरीचे पुग्गला हे भगवतो सावक, जो 8 पुरीस आहेत त्याच्यामध्ये स्वतः संघागामी अनागामी हरंत ज्यांनी फल प्राप्त केलेले आणि जे मार्गस्थ आहेत, हाच भगवंताचा संघ आहे. यालाच भगवंत हेच भगवतो सावक संघ, अशा प्रकारे भगवंतांनी व्याख्या केलेली आहे. भिक्षूंचा आदर सन्मान ठेवून आपण हे बघितलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण बघितलं भिक्षूंचा शामनेर जरी असेल तरी सुद्धा आपण आदर सत्कार केलाच पाहिजे. परंतु अशा प्रकारे जे मिसअंडरस्टँडिंग मोठ्या प्रमाणात होत आहे ते देखील आपण दूर करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ज्या पद्धतीने भगवान बुद्ध भिक्षूंना सांगतात ते भिक्षूंनो तुम्ही कसं असलं पाहिजे, आसिते पिते खाईते साईते संपजानकारी होती, नंतर गते ठिते निसिन्ने सुत्ते जागरिते भासिते तुम्ही भाव संपजानकारी, गप्प बसले असले तरी सुद्धा तुम्ही काय असलं पाहिजे, संपजानामध्ये असलं पाहिजे. हे अशा प्रकारे तुम्ही जर प्रज्ञेमध्ये, कारण भिक्षूचा होण्याचा जो प्रमुख उद्देश आहे तो उद्देश काय आहे, निब्बाण प्राप्त करणं. निब्बाण प्राप्तीसाठी त्यांनी घर दार त्यागलेला आहे, गृह त्याग केलेला. आज आपण बघतो प्रत्येकाच्या मोठ्या मोठ्या गाड्या, बँक बॅलन्स आणि विहार आणि मठानी अशा प्रकारची अवस्था आज दिसते आपल्याला. टीका म्हणून नव्हे, पण संपजानकारी होती हे कधी होणार, या मुद्द्यावर आपण निश्चितपणे आपण चर्चा करणं फार आवश्यक आहे. वादविवाद न करता आपण निश्चितपणे चर्चा केली पाहिजे आणि मुद्दे आपण समाजासमोर आणले पाहिजेत. ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून हा उद्देश कायानुपස්සना बघताना आपण बघतो भिक्षूंना बुद्ध सांगतात, भिक्षू कायानुपස්සना करताना तुम्ही अशा प्रकारे विपश्यना करा, चालत असताना, उठत असताना, बसत असताना. त्याच्यानंतर कायानुपස්සनामध्ये पटिपूर्ण मनसिकार पब्बंग हा एक त्याच्यानंतर दुसरा भाग आहे. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत जे शरीर आहे हे शरीराबद्दल अशुभ भावना व्यक्त करणं. अरे शरीर आहे, शरीरामध्ये काय, द ब्युटी, व्हॉट इज द ब्युटी, द डेफिनेशन हॅज बीन डन बाय समवन वेस्टर्न फिलॉसॉफर. ही सेड व्हॉट इज ब्युटी, ब्युटी इज अ स्किन डीप. जोपर्यंत ही काया आपल्यावरती आहे ही जर आपण काढली तर आपली ब्युटी समाप्त होते. आणि अशा प्रकारे ही काया अशुभ आहे असं मानून अशुभ संज्ञा करून पटिपूर्ण मनस्कार पब्बंग भगवान बुद्धांनी सांगितलं की काया कशी आहे, नश्वर आहे, त्याच्यामध्ये काय दात आहे, त्वचा आहे, मांस आहे, हड्डी, अशा प्रकारची भावना त्या शरीराप्रती करायची. आणि म्हणून बुद्ध म्हणतात कायानुपස්සना विरती. त्याच्यानंतर तर धातू मनसिकार पब्बंग. धातू मनसिकार पब्बंग त्याच्यामध्ये धातू कुठले कुठले ते 4 धातू आपण बघतो. कायेमध्ये किती प्रकारचे धातू, 4. पृथ्वी धातू, जल धातू, अग्नी धातू आणि वायू धातू. आकाश धातू आपल्याकडे मानला जात नाही, त्याचा काही प्रभाव नाही. तर ह्या ज्या 4 धातू उत्पन्न होतात जेव्हा ध्यान करतो आपण तेव्हा यातला एका धातू उत्पन्न होतो. जेव्हा जड शरीर होतं तेव्हा पृथ्वी धातू उत्पन्न होतो. जेव्हा शरीर हलकं होतं तेव्हा कुठला धातू उत्पन्न होतो, तेव्हा कुठला धातू प्रमुखता घेतो तर वायू धातू प्रमुखता घेतो.
जर कुठल्या शरीरामध्ये पातळ तरंग वाहत असतील तर तेव्हा कुठला धातू प्रमुख होत असतो बॉडीमध्ये? जल धातू. अशा प्रकारे जर आपल्या शरीरामध्ये राग उत्पन्न होत असेल म्हणजे जळणारे संस्कार उत्पन्न होत असेल तर तेव्हा कुठला धातू प्रमुख असतो? तर तेव्हा अग्नी धातू प्रमुख असतो. अशा 4 प्रकारच्या धातूंच्या बद्दल देखील तुम्ही काय करायला पाहिजे? जागरूकता ठेवली पाहिजे की हे धातू उत्पन्न झाले. आता माझं शरीर कसं आहे? माझं शरीर आता खूप मंद झालेलं आहे, म्हणजे माझ्या शरीरामध्ये आता कुठला धातू उत्पन्न झाला आहे? कुठल्या धातूंनी प्राधान्यता घेतलेली आहे? तर पृथ्वी धातूने घेतलेली आहे. या 4 महाभूतांनी जे शरीर बनलेले त्याच्या प्रती देखील तुमची सजगता असली पाहिजे. या पद्धतीने भगवंतांनी कायानुपස්සना करायला सांगितलेले आहे. नंतर नवशिवत्तिक पब्ब, शेवटचं कायानुपස්සना मधलं जे पब्ब आहे ते नवशिवकत्ती पब्ब. म्हणजे काही लोकांचं चित्त एकाग्र होत नाही, अनापान करून होत नाही, कायानुपස්සना करून होत नाही, काहीच होत नाही. मग अशा लोकांना भगवान बुद्धांनी सांगितलं तुम्ही स्मशानात जा आणि स्मशानात जाऊन ते बघा. स्मशानामध्ये हड्डी पडलेली असेल, मांस पडलेलं असेल, जळलेलं शरीर असेल, त्याला बघा आणि अशी भावना व्यक्त करा की अरे माझं शरीर असंच आहे, उद्या मी असं मरणार आहे, मी माझंही अशीच गती होणार आहे. अशा प्रकारे अशी भावना करा. त्याला नाव दिलं शेवटचं कायानुपස්සना करताना नवशिवत्तिक पब्ब. अशा प्रकारे भगवंतांनी कायानुपස්සना करताना जे पहिलं स्मृतिस्थान आहे, कायानुपස්සना करताना अशा प्रकारे भगवंतांनी आपल्याला उपदेश केलेला दिसतो. कायानुपස්සना करता आनापान करणं, संपजान करणं, नवशिवत्तिक पब्ब वगैरे वगैरे अशी 4 आपण बघितले. त्यानंतर भगवंत म्हणतात दुसरं जे स्मृतिस्थान आहे, दुसरं सतीपठाण जे आहे त्यामध्ये वेदनानुपස්සना. वेदना. आता वेदना म्हटलं की आपल्याला असं वाटतं वेदना म्हणजे शरीराला जो त्रास होतो त्याला वेदना. पाली भाषेमध्ये वेदना हा शब्द जो आहे हा संवेदनांना अनुसरून आहे. वेदना म्हणजे अनुभव. काय? वेदना म्हणजे अनुभव. आपल्या शरीरावरती जे काही हालचाल होते, सजगतेने जी काही हालचाल होते त्याला म्हणतात अनुभव. तो अनुभव करणे. मग तो सुखद अनुभव असो, खाज आली किंवा शरीर दुखतं, पाय दुखतंय किंवा शरीर खूप शांत आहे, दोन्ही भावाने जेव्हा आपण त्या शरीराला बघतो तेव्हा ज्या ज्या वेदना असतील मग त्या सुखद असो किंवा दुःखद असो, अदुःखद असो किंवा असुखद असो, अशा प्रकारे वेदनांना बघायचं. म्हणून त्याला नाव दिलं वेदनानुपස්සना. जेव्हा तुम्ही ध्यान कराल भिक्षूंनो किंवा उपासकांनो, साधकांनो, जेव्हा तुम्ही ध्यान कराल तेव्हा कसं कराल की माझ्या शरीरामध्ये आता दुःखद संवेदना उत्पन्न झालेली आहे आणि ती सुद्धा उत्पन्न झाली आणि नष्ट झाली. बघा अनित्य आहे. दुसरं माझ्या शरीरामध्ये सुखद संवेदना उत्पन्न झाली, ती उत्पन्न झाली, नष्ट झाली. बघा अनित्य आहे. नुसत्या संवेदना बघायच्या नाही तर संवेदना उत्पन्न झाली, नष्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करणं आहे? अनित्य भाव. त्याला प्रज्ञा म्हणतात. अनित्य भाव जागृत करणं. नाहीतर असं होईल सकाळी उठल्यापासून संवेदना बघतोय, डोक्यापासून पायापर्यंत संवेदना बघतोय आणि त्याच्याबद्दल अनित्य भाव व्यक्त करत नाही आपण, तर ही काही काम करत नाही, ही विपश्यना होऊ शकत नाही. म्हणून वेदनानुपස්සना समजून घेताना भगवान बुद्ध सांगतात की जिथं उत्पन्न होतंय तिथे तुम्ही बघितलं उत्पन्न झालं आणि ते नष्ट झालं तर नष्ट झालं. काय भाव व्यक्त करायचा? अनित्य भाव. प्रत्येक क्षणोक्षण अनित्य भाव तुमचा जागृत असला पाहिजे. नाहीतर नुसतं संवेदना बघत राहणं, संवेदना शोधत राहणं, या खेळामध्ये अडकू नका. अनित्य भाव बघत राहा. अशा प्रकारे भगवंत म्हणतात कथचेपन भिक्कवे भिक्खू वेदनासु वेदनानुपस्सीवेरति इदं भिक्कवे सुखं भिक्खू सुखं वा वेदनं वेदमानो सुखं वेदनं वेदयामी तिपजानाति. ही सुखद वेदना आहे, तिला सुखद वेदनेने मी जाणतो. दुःखं वा वेदनं वेदयमानो दुःखं वेदनं वेदयमाना तिपजानाति. हे भिक्षूंनो, दुःखद संवेदना आहे, दुःख ते मी मानतो. अदुःख सुखं वा वेदनं वेदनायो वेदमानो अदुःखम सुखम वेदनं वेदया मी तिपजानाति. अशा प्रकारे ती वेदना अदुःखद आहे, असुखद आहे असं मानून सुद्धा तुम्ही बघणं. अशा प्रकारे भगवंतांनी इथे वेदनानुपස්සना सांगितले. आणि अशा वेळेस तुम्ही अनित्य भाव जागृत ठेवा. मेन प्रमुख अनित्य भाव जागृत राहणं. नुसतं संवेदना बघणं नाही तर संवेदना बघता बघता अनित्य आहे. ही प्रमुख विपश्यना वेदनानुपස්සना भगवंतांनी. कारण ही जी वेदना आहे हीच आपल्याला काय करते, त्या वेदनाप्रती आपलं आकर्षण होतंय. सुखद आले की आपल्याला बरं वाटतंय आणि अशा प्रकारे आसक्तीचे संस्कार आपण निर्माण करतो. दुःखात आले की आपण द्वेषाचे संस्कार निर्माण करतो. आणि या दोन्ही संस्कारावरती आपण काय केलं पाहिजे? अनित्य भावाने बघितलं पाहिजे, प्रज्ञेने बघितलं पाहिजे म्हणजे कसं बघितलं पाहिजे? अनित्य आहे, नश्वर आहे, नष्ट आहे असं बघितलं पाहिजे.
तेव्हा ती वेदनानुपसना होती. आणि जो कोणी व्यक्ती वेदनानुपसना करतो तो व्यक्ती निब्बाणाला जातो. म्हणून ही विपස්සना अतिशय महत्वाची. सगळे संस्कार नष्ट करण्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये जेवढे काही संस्कार आहेत ते सगळे संस्कार नष्ट करण्यामध्ये जर कोण प्रमुख भूमिका निभावत असेल तर वेदनानुपसना ही वेदना आहे जाणीव, अशा प्रकारे. त्याच्यानंतर या सती पठारामध्ये जे तिसरं स्मृतिस्थान आहे, सती पठार आहे किंवा त्याच्यामध्ये काय चित्तानुपसना. काय चित्त म्हणजे मन म्हणा, विज्ञान म्हणा, अशा प्रकारे चित्तानुपसना. त्याच्यामध्ये भगवान बुद्ध काय म्हणतात की त्यावेळेस चित्त जर आपल्यामध्ये आसक्ती निर्माण झाली, समजा आपण एखाद्या मनामध्ये आसक्ती निर्माण झाली तर भगवंत म्हणतात तुम्ही ते बघितलं पाहिजे की माझ्या चित्तामध्ये आसक्ती निर्माण झाली. तुमच्या चित्तामध्ये द्वेष निर्माण झाला, तुम्ही बघितलं पाहिजे माझ्या चित्तामध्ये आता द्वेष निर्माण झालेला आहे. माझ्या चित्तामध्ये आसक्ती निर्माण झाली, माझ्या चित्तामध्ये दोष निर्माण झालाय, माझ्या चित्तामध्ये मोह निर्माण झालाय, अज्ञान निर्माण झाले. अशा प्रकारे पाहणे म्हणजे चित्तान. मनात जे काही उत्पन्न होते ते बघणे चित्तानुपसना. तसं भगवंत कथमाच्य पण भिक्कवे भिक्खू चित्ते चित्तानुपसना वेरती. इदं भिक्कवे भिक्खू सरागवा चित्तं सराग चित्तं टिपजानाति. जर चित्तामध्ये आसक्ती, राग म्हणजे आसक्ती निर्माण झाली असेल तर त्या जाणणं कसं झालं, प्रज्ञेने. जानाती म्हणजे प्रज्ञेने जाणं, जानाती प्रज्ञेने जाणं, अनित्य जाणं, हे पण अनित्य आहे. वीतरागंवा चित्तं वीतरागंवा चित्तं पजानाति. सदोषंवा चित्तं सदोष चित्तं पजानाति. वीतदोषंवा चित्तं वीतदोषं चित्तं पजानाति. समोहं वा चित्तं समोहं चित्तं पजानाति. वीतमोहं वा चित्तं वीतमोहं चित्तं पजानाति. अशा प्रकारे भगवंत सांगतात की कसं तुमचं चित्त उत्पन्न होईल तेव्हा तुम्ही त्याला बघितलं पाहिजे. उत्पन्न होते कसं बघायचं, जानाती म्हणजे जेव्हा ते उत्पन्न प्रज्ञेने बघा. कसं प्रज्ञेने बघा, अरे अनित्य, माझ्या चित्तामध्ये द्वेष निर्माण झालाय, माझ्या चित्तामध्ये आसक्ती निर्माण झाली, माझ्या चित्तामध्ये राग निर्माण झालाय, त्याला प्रज्ञेने अरे हा राग जाईल, आपल्याला वाटतं राग राहील, आपलं मानसिक टेन्शन राहील. खूप वेळा मानसिक टेन्शन असतं, तो विचार आपल्याला त्रास देत असतो, आपल्याला वाटतं किती दिवस जातील. नाही, तुम्ही त्याला प्रज्ञेने बघा की हा राग जाईल. थोडा वेळ 10 मिनिटं, 1 2 तास, 1 दिवस 2 दिवस, त्याच्या पलीकडे तो राहणार. अशा प्रकारे जर तुम्ही प्रज्ञेने जाणलं, अनित्य भावाने जाणलं तर तुम्ही चित्तानुपसना करू शकता आणि तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. अशा प्रकारे भगवंतांनी तिसरं जे स्मृतिस्थान सांगितलं सतीपठण सूत्रामध्ये ते म्हणजे चित्तानुपसना. कशी विपसना करा, चित्ताला प्रज्ञेने बघा, विशेष पद्धतीने बघा, विपसना करा. विपसना म्हणजे विशेष पद्धतीने बघा. कसं विशेष पद्धतीने बघा म्हणजे काय बघा, प्रज्ञेने बघा. प्रज्ञेने बघा म्हणजे काय बघा, अनित्य भावाने बघा, हे अनित्य. अशा प्रकारे आपण चित्तानुपसना भगवंताने सांगितलेले जाणत. आता त्याच्यानंतर धम्मानुपसना म्हणजे अशा वेळेला चौथं जो महत्वाचं स्मृतिस्थान आहे ते म्हणजे धम्मानुपसना. म्हणजे जे शरीरामध्ये जे धम्म आहे, जो मार्ग आहे, या मार्गामध्ये सुद्धा तुम्ही सजगता असली पाहिजे. आता या मार्गाला तुम्ही चालले तर धम्मानुपसना म्हणजे धम्माच्या मार्गाला चालले, तुम्ही आता विपश्य असलं पाहिजे, तुम्ही जागृत असलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी याचा उल्लेख स्पेशली आपल्या ग्रंथामध्ये केला. एक राहू नये ही गोष्ट धम्मानुपसना. त्याच्यामध्ये भगवंतांनी धम्म जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा तुम्ही काय केलं, धम्माच्या मार्गाला जाताना तुम्ही काय केलं पाहिजे, अशा प्रकारे विपश्यना भगवंत सांगतात. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे पहिलं आहे निवरण पब्बं. काय निवरण पब्बं, निवरण म्हणजे आवरण, आवरण म्हणजे झाकण. झाकण आपल्या मनावरती झाकणं येतं, म्हणजे आपल्या मनावरती पडदा येतो, त्याला निवरण असं म्हणतात. निवरण पडदा येणे, झाकणे. काय होतं, आपण जेव्हा धर्माच्या मार्गाला लागतो तेव्हा आपल्यामध्ये काही निवरण म्हणजे आपल्याला अडथळे निर्माण होतात. ते अडथळे कुठले ते आपण बघू आणि त्या अडथळ्यांना तुम्ही कसं दूर करायचं यासाठी हे धम्मानुपसना. धम्माच्या मार्गाला लागलो आता धम्मानुपसना आपण समजून घेतो. यामध्ये आपण आपल्याला जे धर्माच्या मार्गामध्ये जे अडथळे येतात ते अडथळे काय आहेत ते भगवंतांनी पहिल्यांदा स्पष्ट केले. त्यामध्ये ते म्हणतात कामछंद, आसक्ती निर्माण होते आपल्याला, कामछंद. तर त्याला तुम्ही कसं घालवायचं कामछंदाला, तर त्याला भगवान म्हणतात इदं भिक्खवे भिक्खू संतं वा अज्जतं कामछंद अत्थिमे अज्जतं कामछंदो तिपजानाति.
असंतं वा अज्जतं कामचंदं नत्थी मे अज्जतं कामचंदो तिपजानाति यथाच अनुपन्नस्य कामछन्दस्य उत्पादोति तं चिपजानाति यथाच उत्पन्नस्य कामछन्दस्य पानं होति तं चिपजानाति यथाच पहिनस्य कामछन्दस्य आयतन अनुत्पादोति तं चिपजानाति। हे भिक्षूने तुमच्या मनामध्ये जर कामछंद उत्पन्न झाला, आसक्ती उत्पन्न झाली, तर तुम्ही तिला कसा बघा, माझ्या चित्तामध्ये कामछंद आसक्ती उत्पन्न झालेली आहे, माझ्या चित्तात हा कामछंद नाहीये, माझ्या चित्तात कामछंद उरलेला नाही, तो नष्ट झालेला आहे, माझ्या चित्ताचा कामछंद मी नष्ट केलेला आहे आणि आता माझं चित्त कामछंद मिळेल, अशा 4-5 प्रकारे बघून तुम्ही काय करा, संपजानकारी होती, तुम्ही प्रज्ञेने जाणार। त्याच्यानंतर तुमच्या आसक्ती नष्ट होऊ शकते। नंतर व्यापाद, व्यापाराला आपण काय म्हणतो, द्वेष। जर तुमच्यामध्ये द्वेष निर्माण झाला तर द्वेषाला पण तुम्ही कसं जाणार, भिक्षूंनो, द्वेषाला तुम्ही तसंच जाणार, द्वेष उत्पन्न झालेला आहे, द्वेष नष्ट झालेला आहे, द्वेषामध्ये परत उत्पन्न झाले, नष्ट झाला, अशा प्रकारे भगवंताने अगदी बारकाईने या गोष्टी आपल्याला सांगितल्या। म्हणजे कुठलीही गोष्ट भगवंत सोडत आहेत तसं, त्यामुळे भगवंताने सांगितलंय। त्याच्यानंतर ते निमित्त मनाचा, शरीराचा आळस आपल्याला येतो। त्याच्यानंतर उद्युच्च कुकुच्च म्हणजे संशय वृत्ती येते, हा मार्ग बरोबर आहे का, या मार्गाला चाललं ते बरोबर आहे का, अशा प्रकारे शंका कुशंका आपण घ्यायला लागतो। आणि या मार्गामध्ये शंका कुशंका घेणं वाईट असतं, तर या मार्गात शंका कुशंका घेतली तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही। विचिकिच्छा, चिकित्सा करणं या मार्गाची, अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेलं आहे की हे जे तुमच्या चित्तामध्ये जे 5 निवरण आहेत, हे 5 निवरण जर आले तर तुम्ही त्याला काय केलं पाहिजे, प्रज्ञेसहित पाहिलं पाहिजे। आणि म्हणून धम्मानुपनिषदेचे पहिलं अंग आहे, धम्मानुपनिषदेचे पहिलं अंग। त्याच्यानंतर धम्मानुपनिषदाचं दुसरं अंग आहे खंदपब्बम, जसे 5 प्रकारचे खंद आहेत, पंच उपादान खंदा, 5 प्रकारचे खंद कुठले, तर रूपखंड, नंतर रूप आहे, नंतर वेदना आहे, नंतर संज्ञा आहे, संकार आहे आणि विज्ञान आहे। अशा प्रकारचे 5 प्रकारचे जे पंच उपादान खंड आहेत, हे उपादान खंडावरती तुम्ही काय केलं पाहिजे, विपश्यना केली पाहिजे। खंदपब्बम। त्याच्यानंतर त्यांना भगवंत म्हणतात की ह्याला कसं बघायचं, तर बघताना त्या खंडांना बघताना भगवंत म्हणतात इति अज्जत्तं वा धम्मे धम्मानुपस्सीवेरति बैद्धा वा धम्मे धम्मानुपस्सीवेरति अज्जत्त बैद्धा वा धम्मे धम्मानुपस्सीवेरति समुदय वै धम्मानुपस्सीवेरति वा धम्मेषु विरति वै धम्मानुपस्सु वा धम्मेषु विरति समुदय वै धम्मानुपस्सी वा धम्मेषु विरति अत्थि धम्माति वा पनस्सत्ति पच्चुपट्टिता होती यावदेव ज्ञानमत्ताय पटिसत्तिमत्ताय अनिश्चितोच विहरति न च किंचि लोके उपादेति एवं भिक्खो भिक्खवे भिक्खु धम्मे धम्मानुपस्सी विरति पच्चसु उपादान खंडेसु। अशा प्रकारे या 5 उपखंडांना भिक्षू आतून बाहेरून इकडला तिकडला सगळ्या बाजूने काय करतो, पंच उपादान खंडाला विपश्यनेच्या प्रज्ञेच्या माध्यमातून बघतो। हे सत्खंड सुद्धा कसे अनित्य आहे, आळस आला अनित्य, विचार आला अनित्य, विचिकिच्छा आली ती सुद्धा अनित्य, त्याला सुद्धा प्रज्ञेने बघतो, आलाय तर आलाय, गेला तर गेला, अशा प्रकारे। त्याच्यानंतर धम्मानुपस्सनाचं तिसरं पब्ब आहे, त्यामध्ये आयतन पब्ब। आयतन म्हणजे खिडक्या, 6 आयतन आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये डोळे, कान, नाक, त्वचा, नंतर मन, जीभ, अशी जे 6 आयतन, नाक, ही जी 6 आयतन आहेत, या 6 आयतनांना देखील प्रज्ञेने पाहणे। म्हणजे जसं रूपाला एखादं, जसं भगवान बुद्ध म्हणतात पुनश्च परम भिक्खवे भिक्खू धम्मे धम्मानुपस्सीवेरति छसु अज्जत बाहेरेषु आयतनेषु कथच्च पर भिक्खवे भिक्खू धम्मे धम्मानुपस्सीवेरति छसु अज्जितक बाहेरेषु आयतनेषु। 6 प्रकारची जी आयतन, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा आणि मन, ही जी 6 प्रकारची आयतन आहेत, या आयतनांना तुम्ही कसं बघायचं, भगवान बुद्ध सांगतात इदं भिक्खवे भिक्खू चक्षुं पजानाति, चक्षूला जाणणे, रूपे च पजानाति, त्या चक्षु रूप बघतोय, त्याला रूप दिसतंय, ते सुद्धा प्रज्ञेने जाणणे। यंच तंदु भयं पटिच्च उपजती संयोजन तं पजानाति, त्याच्या माध्यमातून जे संयोजन उत्पन्न होते ते जाणणे। अशा प्रकारे कानावरती शब्द पडला, नाकावरती गंध पडला,
नाकावाला गंध पडला, जिभेला रस आला, मनाला कायला स्पर्श झाला, मनाला धर्म जाणला. तर अशा प्रकारे जे काय या 6 आयतनाची 6 दरवाजे ज्याच्यातून आपल्याला सतत संस्कार मिळत असतात, ते संस्कार जर तुम्ही जागृत असाल तर कानावर शब्द आला तर शिवी आली तर आपण राग व्यक्त करतो, अरे मला शिवी दिली, आणि आनंदाचा क्षण आला तर आपल्या शरीरात संपूर्ण आनंद वाहायला लागतो. तर हे शब्द जेव्हा येतात तेव्हा तुम्ही प्रज्ञावान असलं पाहिजे, अरे हा शब्द आहे बस एवढंच जाणं. अशा प्रकारे विशेष पद्धतीने हा शब्द आहे एवढंच जाणं. अशा प्रकारे भगवंत ही 6 आयतनं देखील स्पष्ट करतात की ज्या ज्या ठिकाणी स्पर्श झाला, चांगला स्पर्श झाला तर चांगला म्हणतो, वाईट झाला तर वाईट म्हणतो. भगवंत म्हणतो असं नाही म्हणायचं, फक्त स्पर्श झाला, चांगला हो की वाईट हो, फक्त स्पर्श झाला. अशा प्रकारे प्रज्ञेने जाणणे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं आयतन कंपन. ही 6च्या 6 ऐकण्याची जी व्याख्या भगवंतांनी केली. कशा प्रकारे ते कानाला शब्द ऐकत आपल्याला गोड वाटतं, मग तसं नाही, भगवंताला सुद्धा प्रज्ञेने जाणार हा शब्द आहे, बाकी त्याच्या प्रती आसक्ती व्यक्त करू नका. त्याच्यानंतर भोजांग पब्ब, 7 प्रकारची भोजांग जेव्हा तुम्ही धम्माच्या मार्गाला लागता तर ही विपश्यना करताना तुम्हाला फार महत्वाचं आहे. 7 भोजांग सांगितली. सती भोजांग, धम्मविचय भोजांग, वीर्य भोजांग, नंतर भीती भोजांग, पसंती भोजांग, नंतर समाधी भोजांग आणि उपेक्षा भोजांग. अशा प्रकारे 7 बोधीचे अंग. म्हणजे जेव्हा साधक साधना करताना जेव्हा पुढे जातो तेव्हा त्याच्याकडे ही 7च्या 7 बोधीचे अंग उत्पन्न होतात. त्याला बोधी प्राप्त होते, त्याची काय होते, समाधी प्राप्त होते. कसं भगवंत इथे व्याख्या करतात. आता समाधी भोजांगाची आपण व्याख्या बघूया. संतं व अज्जतं समाधी संबोधजंग अख्खी मी अज्जतं समाधी संबोधजंग तिपजान. माझ्या चित्तामध्ये समाधीचा बोध होत आहे असं मी प्रज्ञेने जाणतो. असंतं व अज्जतं समाधी संबोधजंग नक्की मी अज्जतं समाधी संबोधजंग तिपजानाती. माझ्या चित्तामध्ये समाधी लागेल नाही हे सुद्धा मी प्रज्ञेने जाणतो. यथाच अनुत्पन्नस्य समाधी संबोधजंग सोपाद होती तं तिपजानाती. यथाच अनुत्पन्नस्य समाधी संबोधजंग भावनाय पारिपुरी होती तं तिपजानाती. अशा प्रकारे माझ्या चित्तामध्ये जी समाधीची भावना ती जागृत झालेली आहे आणि ती जागृत झालेली भावना मी बघतोय आणि तिच्या प्रती मी कुठला भाव व्यक्त करतोय, अनित्य भाव व्यक्त करतोय. तिच्या प्रती मी प्रज्ञेपूर्वक त्या भावनेला, त्या समाधीला प्रज्ञेपूर्वक बघतोय. अशा प्रकारे भगवंत समाधीच्या भोजांगाला बघतात आणि आपल्याला सांगतात की तुम्ही तसं बघा. त्याचप्रमाणे उपेक्षा भोजांगाबद्दल भगवंत म्हणतात आणि शेवटी भगवंत म्हणतात कसं बघायचं या सगळ्या भोजांगांना. इति अज्जतं वा धम्मेषु धम्मानुपस्सी विरति बैद्य वा धम्मेषु धम्मानुपस्सी विरति अज्जतं बैद्य वा धम्मे धम्मासु विरति समुदय वै धम्मानुपस्सी वा विरति समुदय वै धम्मानुपस्सी वा धम्मेषु विरति समुदय वै धम्मानुपस्सी वा विरति अत्ति धम्मति वा पनस्य सत्ति पच्चि पट्टिता होती यावदेव नानमत्ताय पटिसति मत्ताय अनिश्चितोच्च विरति न च किंचि लोके उपादेयति एवं भिक्खो भिक्खवे भिक्खू धम्मे धम्मानुपस्सी विरति सतुसु भोजंगसु. अशा प्रकारे भगवंत म्हणतात की भिक्षू आतून बाहेरून इकडे चारही बाजूनी काय करतो, विपश्यना होऊन म्हणजे जागरूक राहून, सतीमध्ये जागरूक राहून आपल्या भोजांगांना प्रतिष्ठापित करतात, त्यांना बघतात. त्याच्यानंतर आहे धम्मा विपश्यना. जेव्हा धम्माच्या मार्गाला लागतो तेव्हा आणखी एक अंग आपल्या समोर येतोय सच्च पब्बन. सच्च म्हणजे 4 आर्य सत्याचं दर्शन. ह्या मार्गामध्ये तुम्ही आर्य सत्याला कसं बघायचं याबद्दल भगवंत म्हणतात. धम्मानुपස්සनामध्ये सच्च पब्बन. सच्च म्हणजे 4 आर्य सत्य आपण बघतो. त्याची व्याख्या भगवंतांनी पुनच पर भिक्खवे भिक्खू धम्मे धम्मानुपस्सी विरति चतुर्षु आर्य सत्येषु. 4 प्रकारचे आर्य सत्य. कथाचे पर भिक्खवे भिक्खू धम्मेषु धम्मानुपस्सी विरति चतुर्षु आर्य. ह्या 4 आर्य सत्याला कशा प्रकारे तुम्ही धम्मानुपस्सी विरति करायचं. इदं भिक्खवे भिक्खू इदं दुःखंती यथाभूत उपजानाति. हे जे दुःख आलंय ते दुःखाला प्रज्ञेने जाणणं. अयं दुःख समुदय यथाभूत अयं दुःख समुदयोती यथाभूतं उपजानाति. ज्याप्रमाणे दुःख समुदाय आहे त्याला सुद्धा मी प्रज्ञेने जाणून. अयं दुःख निरोधती यथाभूतं उपजानाति. हे जे दुःख समुदाय आहे, दुःख निरोध आहे त्याला सुद्धा मी जाणतो. आणि शेवटला जो 4था मार्ग आहे अयं दुःख निरोधगामिनी पटिपदाती यथाभूतं उपजानाति. हे भिक्षूंनो दुःख समुदाय,
दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा हे चारही आर्य सत्यांना कसं जाणायचं? यथाभूत पजानाती, जसं आहे तसं प्रज्ञेने जाणं. याला नाव देतात भगवान बुद्ध सम्मादिट्ठी. जेव्हा आपण सम्यक दृष्टी म्हणतो तेव्हा हे चार आर्य सत्याचं दर्शन करणं, कसं अशा प्रकारे दर्शन घेणं. आणि मग भगवान बुद्ध या चार आर्य सत्यांची पुढे या सूत्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्याख्या करताना दिसतात. आणि मग नंतर हे सूत्र संपतं. अशा प्रकारे हे सूत्र आहे. त्याच्यामध्ये धम्मानुपशामध्ये सत्य पर्वामध्ये त्यांनी पहिला जो पर्व आहे दुःख निद्देशोपभो. काय? दुःख निद्देशोपभो म्हणजे दुःखाचा निर्देश. दुःख म्हणजे काय? कशाला दुःख म्हणायचं? तर भगवंताने दुःखाची पण व्याख्या केली. कथमाच्य भिक्खवे दुःख आहे सच्चन, जाती पी दुःखा, जरा पी दुःखा, मरण पी दुःखं, शोक परिदेव दुःख दो मनसु सुपायासा पी दुःखा, अप्ययी संपयोगो दुःखो, पियही विपयोगो दुःखो, यम पी इच्छं लभती तम पी दुःखं, संकितेन पंचोपादान खंडा दुःख. हे भिक्षुंनो, दुःख काय आहे? तर दुःख आहे जाती, जरा, मरण, शोक, परिदेव दुःख, हे सगळं दुःख आहे. अशा प्रकारे भगवंताने दुःखाची व्याख्या केलेली आहे. आणि भगवंत थोडक्यात दुःख कशाला म्हणतात? पंच उपादान खंडा दुःख आहे. जे पाच उपादान आहेत तेच दुःख आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे पाच उपादान जे आहेत हेच दुःख आहे. अशा प्रकारे थोडक्यात भगवंत सांगतात. कथमाच्य भिक्खवे जाती यं तेसं सत्तानं तम्मी तम्मी सत्यनिकाये, जाती संजाती ओकंती अभिनिपंती खंडानं पातु भाव आयतानं पटिलाभो अयं उच्यते भिक्खवे जाती. हे भिक्षुंनो, जाती म्हणजे काय? जर भिक्षूंनी सांगितलेलं आहे तेसं सत्तानं, ज्या ज्या माणसाला काय झालंय, जाती म्हणजे जन्म झालेला त्याला काय होतं? खंडानुपात, त्याचे पाच खंड, पाच उपादान खंड निर्माण ज्याला होतात म्हणजे जातीचा जन्म होतो. संतिकेनं पाच उपादान खंडामध्ये जाते. अशा प्रकारे भगवंतांनी जरा म्हणजे काय, मरण म्हणजे काय, मरणाची व्याख्या भगवंतांनी केलेली आहे. यं तेसं सत्तानं तम्मा तम्मा सत्यनिकाय, च्युती चवनता भेदो अंतर्धानं मच्चू मरणं कालक्रिया खंडानं भेदो कळेस वरस्व विक्कप्पो जीवित इंद्रिय सुपच्छेतो इदं उच्चते भिक्खवे मरण. थोडक्यात जीवित इंद्रिय जे ते काय होतं? विच्छेदन होतं त्या इंद्रियाचं, म्हणजे भिक्षुन मरण आहे. अशा प्रकारे भगवंतांनी ते अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या जो दुःख आहे दुःखाची व्याख्या इथं केलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आपण बघतो दुःख समुदाय, त्याची व्याख्या इथं केलेली आहे. दुःख समुदायामध्ये भगवंतांनी त्यांची व्याख्या काय? दुःख समुदाय काय? तर थोडक्यात दुःख समुदाय म्हणजे काय? कामतृष्णा, भवतृष्णा आणि मोहतृष्णा या तीन तृष्णा ज्या उत्पन्न होतात तेव्हा तो दुःखाचा समुदाय असतो. असं दुःख समुदाय, दुःखाचा उदय होतो. त्याच्यानंतर तिसरं आर्य सत्य आहे निरोध सत्य निद्देशो. तिसरं आर्य सत्य भगवंतांनी इथे व्याख्या केलेली आहे. निरोध म्हणजे काय याची व्याख्या केली तर भगवान कथमाच्य भिक्खवे निरोधं आर्य सत्य. हे निरोध कसं काय आर्य सत्य आहे? यो तस्सा एव तन्नाय असेच विराग निरोधो चागो पटिनिसुगो मुक्ती अनालयो. निरोध म्हणजे सर्व तृष्णांचा विराग झालेला आहे, सर्व तृष्णांचा विसर्ग झालेला आहे आणि सर्व सूत्रा आश्रय त्या तृष्णांना आश्रय राहिला नाही. अशा प्रकारे भिक्षुंनो निरोध सत्य भगवंतांनी कसं खा साकोपनेसा भिक्खवे तन्ना कथं पह्यमाना पह्यती कथं निरुज्यमाना निरुज्यती यं लोके पियरूपं सातरूपं एतेसा तन्ना पह्यमाना पह्यती एथ निरुज्यमाना निरुज्यती. जी तृष्णा उत्पन्न होते ती बघतो आणि ती नष्ट होते, ती नष्ट होणे पण बघते. अशा प्रकारे जी तृष्णा आहे काम तृष्णा भवतृष्णा तृष्णा याला बघणे. अशा प्रकारे भगवंतांनी दुःखाचा निरोध हा उद्देश त्याच्यानंतर चौथं जे आर्य सत्याचा उल्लेख इथे केलेला आहे मग सच्च निद्देसो मार्गाचा जो कथमाच्य भिक्खवे दुःख निरोधगामिनी पटिपदा. जे चौथं आर्य सत्य दुःखाचा निरोधगामिनी आर्य सत्य म्हणजे निरोधगामिनी पटिपदा. ते चौथं आर्य सत्य त्याची व्याख्या भगवंतांनी केलेली आहे. आणि भगवंत त्यामध्ये म्हणतात कथमाच्य भिक्खवे दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्यं अय्यमय आर्य अष्टांगिको मग्गो. हे आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच दुःख निरोधगामिनी पटिपदा आहे. कुठला तर भगवंत म्हणतात
सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. अशा प्रकारे भगवंत म्हणतात की हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि या मार्गाला जर तुम्ही गेले तर तुम्ही काय कराल, निर्वाण प्राप्त कराल. अशा प्रकारे भगवंतांनी हा उद्देश केलेला आहे. आणि हा उद्देश करताना भगवंतांनी या ह्या सूत्राचा शेवट देखील केलेला आहे. या सूत्राचा शेवट करताना भगवंत म्हणतात की तुम्ही जर खऱ्याच सचित्ताने जर तुम्ही ह्या उद्देशाला जर तुम्ही गंभीर्याने घेतलं तर तुम्ही काय करू शकता, निश्चितच 7 वर्षामध्ये तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर 7 वर्षात तुम्ही अनागामी एवढं मोठं फळ तुम्ही प्राप्त करू शकता. तुम्हाला धम्मचक्रू प्राप्त होऊ शकतात. अशा प्रकारे भगवंतांनी या सूत्राचा अभ्यास करणाऱ्या लोकांवर जे याच्यामध्ये लिहिलेलं आहे, कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धर्मानुपස්සना या ज्या विपश्यना लिहिल्या त्याचं वर्णन केलंय. याप्रमाणे जो कोणी भिक्षुक, जो कोणी व्यक्ती, जो कोणी साधक अभ्यास करेल तो 7 वर्षामध्ये, मिनिमम 7 वर्षामध्ये तो काय करेल, निब्बाणाचं फळ प्राप्त होईल किंवा अनागामी तरी कमी कमी. अशा प्रकारे भगवंतांनी याची व्याख्या केली आहे. जर तो 7 वर्षात नाही झाला तर 6 वर्षात, 6 वर्षात नाही तर 5 वर्षात, 5 वर्षात नाही तर 4 वर्षात, 4 वर्षात नाही तर 3 वर्षात, 3 वर्षात नाही 2 वर्षात, नाहीतर 1 वर्षात. पुढे जाऊन भगवंत म्हणतात 1 वर्षात नाही तर 7 महिन्यात, 6 महिन्यात, 5 महिन्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यात, 1 महिन्यात. एवढंच नाही तर जर कोणी प्रज्ञावान व्यक्ती असेल तर तो 7 दिवसात सुद्धा फल प्राप्त करू शकतो. अनागामी नावाचं फळ त्याला प्राप्त होऊ शकतो. इतकी मोठी धम्मचक्कू प्राप्त होतील किंवा अनागामी फल प्राप्त होईल. अशा प्रकारे भगवंतांनी या सूत्राची महत्ती आपल्या समोर ठेवलेली आहे. अनेक लोकांना या सूत्राबद्दल माहिती नाहीये, परंतु या सूत्राचा उद्देश सगळ्या लोकांसाठी कल्याणकारी आहे की ज्या निब्बाणाच्या मार्गाला जाईल त्या मार्गाला सोडून बाकी सगळे उपद्रव आपण लोक करायला लागलो. हा प्रोग्राम, तो प्रोग्राम, हे कार्यक्रम, ते कार्यक्रम, निब्बाणाच्या मार्गाला आपण जे सती संपजान राहून जे काम करायला पाहिजे, आतापी संपजान सती मागे लोक अभिजालो मनस, अशा प्रकारचा जो मार्ग आहे तो मार्ग सगळे लोक मध्ये भिक्षू असो किंवा उपासक उपासिका असो, कोण काय वेळा उभं करायला, काय करायला लागलं, कोण कसं करायला लागलं, जो निब्बाणाचा मार्ग, जो भगवंतांनी बुद्धांनी जो उपासक उपासिकांना भिक्षू भिक्षू सांगितलं तुम्ही या मार्गात राहा, उचापात्या करू नका. आपल्या सगळ्या उचापात्या चाललेल्या आहेत. त्यामुळे भिक्षूंनो, उपासक उपासिकांनो, हा उद्देश आपण गंभीर्याने घेतला पाहिजे. मी बोलतो याचा अर्थ माझ्याकडे खूप काही असं भाग नव्हे, मी सुद्धा या शिकण्याच्या प्रोसिजर, आपण सगळे शिकण्याच्या प्रोसिजरमध्ये आहोत. आपण शिकूया, आपण आपल्या समाजाला सांगूया आणि हा परम निब्बाणाचा मार्ग कसा प्राप्त होईल, प्रत्येकाला कसं निब्बाण प्राप्त होईल, प्रत्येकाला हे परम सुख कसं प्राप्त होईल, ह्या दिशेने आपण सातत्याने प्रयत्न करूया. आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला जो हा धम्म दिला याचा प्रमुख हेतू हाच होता की त्यांनी खाण्यापिण्याची, राहण्याची, संविधानात सगळी व्यवस्था केली होती. परंतु याच्यातून तुम्ही निब्बाण, संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला ते शक्य नाही, खाण्या अधिकारातून तुम्हाला निब्बाण प्राप्त करता येणार नाही. म्हणून बुद्धाच्या मार्गाने या तुम्ही काय व्हाल, कायमची सुखी व्हाल, निब्बाणाचा साक्षात्कार. अशा प्रकारे आपल्यावरती असंख्य उपकार बाबासाहेबांनी करून हा मार्ग आपल्याला दिला आणि आपण ह्या मार्गातून प्रगती केली पाहिजे. आपण जास्तीत जास्त या मार्गातून, या मार्गामध्ये जे 3 प्रमुख मार्ग आहेत त्याला आपण 3 सूत्र आम्ही धम्मकायाच्या माध्यमातून म्हणतो. कुठल्या? परियत्ती, पटिपत्ती, पटिवेदन, ह्या 3 पद्धतीने हा धम्म आपण जर अभ्यासला तर निश्चितपणे आपल्यातले बरेचसे लोक फळप्राप्त किंवा मार्गस्थ तरी निश्चित होतील आणि ते इतर उचापात्या करण्यापेक्षा अनेक असंख्य लोकांना मैत्री देऊ शकतील आणि त्या मैत्रीच्या बळावर हे विश्व आनंद आणि सुखाने राहू शकेल. अशा प्रकारे आपण हा उद्देश समजून घ्यावा. माझ्या अल्पबुद्धीला, माझ्या जे काही मला समजलंय ते मैत्रीपूर्वक आणि प्रज्ञेने मी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगताना देखील माझ्या अल्पबुद्धीचा साक्षी ठेवून मी हा प्रयत्न केलेला. निश्चितच ज्याला ज्याला गंभीराने हा उद्देश अभ्यासाचा असेल त्यांनी अभ्यासावा. काही प्रश्न असतील, चर्चा करायचे चर्चा करा. अनेक मोठे लोक, विद्वान लोक, त्यांची चर्चा करा आणि हा उद्देश समजून घेऊन आपलं कल्याण साधा. सर्वांचं कल्याण, सर्वांचं मंगल ही मनोकामना व्यक्त करतो. धम्मकायाच्या माध्यमातून अशा प्रकारे संपूर्ण प्राणीमात्रांना मंगलमैत्री, सर्व प्राणीमात्रांना सुख, समाधान आणि निब्बाणाचा साक्षात्कार अशी भावना व्यक्त करतो. थांबतो. भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम. काय जाम घाई लागली. ती घाई काय घेतला